मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 126. दानशूर दिग्विजयी अंगराज महाराज कर्ण. घोषकारानं घोषणा दिली तसे शिबिरातील नीलध्वज, जलसंघ, भगदत्त, सहदेव, समितिंजय, महोजस, हेमकंपन, सायमनी, विपाट, रुचिपर्वा, वीरधन्वा, वसुमित्र, जयवर्मन, जयद्रथ, प्रताप, सुतंजय, दरद, सुनामन सर्व सेनाप्रमुखांनी उभं राहून मला प्रेमाची साथ दिली. सेनापतीची निवड करण्याचा प्रस्ताव अश्वत्थाम्यानं विशेष बैठकीत मांडला. चर्चेला सुरुवात झाली. दुर्योधनानं ताडकन उठून माझं नाव सेनापतीपदासाठी सुचविलं. अनेकांनी आपले हात उडवून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ते विसरत होते की साक्षात परशुधारी परशुरामांचा पराभव करणारे पितामह आपल्यात आहेत. म्हणून मीच उठून उभा राहिलो. सर्वांना वाटलं मी सेनापतीपद स्वीकारण्यासाठीच उभा आहे. आपल्या कुरुसेनेचं सेनापत्य परशुरामांचाही पराभव करण्याचं सामर्थ्य अंगी असलेल्या पितामहांनी स्वीकारावं अशी माझी स्पष्ट इच्छा आहे. मी सर्वांचा भ्रम दूर केला. एकमुखानं सर्वांनी पितामहांचा सेनापती म्हणून जयकार केला. त्यात केवळ दुर्योधनानंच काय तो आपला आवाज मिसळला नव्हता. मला सेनानायक करावं या त्याच्या कल्पनेला मीच धक्का दिला म्हणून. पण सर्व योद्ध्यांपुढं त्याला काही बोलता येत नव्हतं. पितामहांनी आसनावरून उठून सेनापतीपद स्वीकारल्याची घोषणा केली. राजपुरोहितांनी त्यांच्या मनगटात धवल पुष्पांची माला बांधून त्यांना अभिषेकानं सालंकृत केलं. कुरूंचे सेनापती युद्धाची योजना सेनाप्रमुखांना ऐकवू लागले. लक्षात ठेवा, युद्धनियमांचा भंग कोणीही केल्यास युद्धाला भलतीच दिशा लागते. तुम्ही योद्धे आहात, केवळ हत्यारे नव्हे. तुमच्या धैर्यशाली सहाय्यावर मी प्रतिज्ञा करतो की श्रीकृष्णाला शस्त्र हाती धरायला लावीनच. सेनानायक म्हणून मी ज्या ज्या पथक प्रमुखांची त्यासाठी नावं सांगतो आहे त्यांनी आपापली स्थानं कोणत्याही सूचनेशिवाय सोडायची नाहीत. आज्ञापालन हाच विजयाचा आत्मा आहे. सारथी दलाचा प्रमुख प्रातिकामन राहील. तो मद्रराज शल्याच्या नेतृत्वाखाली सारथ्यांचं वाटप करील. त्यानं हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपली रथसंख्या 2,40,000 आहे. कुठंही सारथी कमी पडणार नाहीत याची दक्षता शल्य आणि प्रातिकामन घेतील. गजदलाचं नेतृत्व दुःशासन करील. त्याला अलंबूस, अलायुध, अंगारक हे राक्षसराज मदत करतील. रथदला एवढ्या संख्येच्या गजदलातील प्रत्येक गजावर अंबारी चढवून घेण्याच्या तयारीला ते आजच लागतील. अश्वदलाचं नेतृत्व शकुनी करील. त्याला संजय, क्षेमधूर्ती, चिरवासस, अश्वत्थामा हे मदत करतील. 7,21,000 एवढं अश्वदल त्यांच्या आज्ञेशिवाय कधीच हलणार नाही. पायदलाचं नेतृत्व दुर्योधन करील. त्याला जयद्रथ, समुद्रसेन, इंद्रवर्मन सहाय्य करील. 12,03,000 इतकं पायदल कधीही आपल्याच गजदलासमोर येणार नाही याची ते काळजी वाहतील. 24,05,700 इतकी सैन्यसंख्या असलेलं आपलं सैन्य 4 प्रमुख विभागात विभागलेलं असेल. रथ, हत्ती, घोडे आणि पायदळ. कोणतंही दल कितीही निर्वाणीचा प्रसंग आला तरी एकमेकांत मिसळून अराजक निर्माण करणार नाही याची दक्षता त्या त्या दलनायकांनी काटेकोरपणे घ्यायची आहे. पत्ती, सेनामुख, गुल्म, गण, वाहिनी, पृतना, चमू, अनाकिनी यांची शासनबद्ध हालचाल करीत प्रत्येक औक्षहिणी विजयाकडे वाटचाल करील. या महायुद्धात सर्वात अधिक पराक्रम रथदलावर अवलंबून आहे. म्हणून रथदलातील महारथी, अतिरथी, अर्धरथी, रथी यांची नियुक्ती मी आता करणार आहे. द्रोण, कृप हे महारथी सदैव सर्व सैन्यावर देखरेख ठेवतील. अश्वत्थामा, जयद्रथ, शकुनी, दुर्योधन, विकर्ण, शल्य, चित्रसेन, विविशंती, दुस्सह, जय, सत्यव्रत, पुरुमित्र हे महारथी आहेत. ते केव्हाही रथदलाचं नेतृत्व करू शकतील. क्षेमधूर्ती, लक्ष्मण, विंद, अनुविंद, अपराजित, उलूक, सहदेव, भगदत्त हे अतिरथी त्यांच्या मागून पुढे सरसावीत त्यांना बळकटी आणतील.
कुहर, करकाक्ष, अंबष्टक, आर्जव, कृत, गवाक्ष आणि कर्ण हे अर्धरथी आहेत. कर्णाला मी अर्धरथी म्हणतो आहे याचा सर्वांना विस्मय वाटेल, पण कवच कुंडलहीन आणि शापदग्ध असा आजचा कर्ण अर्धरथ्याहून अधिक योग्यतेचा नाही. ते ऐकताच अंगाची लाही झालेला दुर्योधन अनावर संतापानं ताडकन उठला, पण तेवढ्याच तत्पर आवेगानं मी त्याला खाली खेचलं. शांतता क्षणैक कोंदटली. सर्वात ज्येष्ठ, निरपेक्ष, न्यायनिष्ठुर आणि सत्यप्रिय मानला गेलेला कुरूंचा योद्धा सेनापतीपदाची सूत्र हाती येताच बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखा माझा निर्देश अर्धरथी असं म्हणून करू लागला. हस्तिनापूरच्या सीमांबाहेर काय आहे हे ज्याच्या पराक्रमाला कधी माहीत नव्हतं, तो एखाद्या मद्यप्यासारखा दिग्विजयी सेनापतीला अर्धरथी म्हणून त्याचा सर्व ज्येष्ठ योद्ध्यांसमोर लोकविलक्षण गौरव करीत होता. एकेकाळी माझ्यासमोर धडधडीत शरणागती पत्करलेल्या शतशत योद्ध्यांसमोर माझ्याबद्दल झालेला हा उद्धार ऐकून मला संभ्रम पडला की त्याच्या मस्तकावरचे केश वयाच्या अनुभवानं पांढरे झाले होते की सूर्यकिरणांनी. थरथरणाऱ्या शरीराबरोबर त्याची बुद्धीही हादरत होती की काय. वासंतिक आखाड्यात माझा अजिंक्य धनुर्धर म्हणून गौरव करणारा तो न्यायप्रिय वीर योद्धा हाच होता काय? क्षणापूर्वी ज्याची सेनापती म्हणून ही नियुक्ती करण्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता, त्यालाच लगेच अर्धरथी म्हणताना याला चळ लागला होता की काय? माझ्या मस्तकावर अनेकांनी ठेवलेल्या अवहेलनेच्या अंगारात काहीतरी कमी पडलं होतं, म्हणूनच ऐन युद्धापूर्वी तो हे पवित्र कर्म आज स्वतः करीत होता की काय? जगातील सत्य ज्याच्या स्वरूपात अजूनही जिवंत आहे असं मानणाऱ्या मला तोच ते माझं मानणं असत्य आहे हे माझेच कान पिरंगळून सर्वांना पटवून देत होता की काय? मला लाथाडणाऱ्यात कोणताही वृद्ध पाय आजवर नव्हता. ही उणीव तो आज सर्व योद्ध्यांसमक्ष मला अर्धरथी म्हणून लाथाडून पूर्ण करीत होता की काय? भीष्म, गंगापुत्र, परशुराम शिष्य, शंतनुपुत्र, श्रीकृष्ण भक्त भीष्म एका सेनापतीच्या योग्यतेच्या दिग्विजयी वीराचा एक क्षुद्र अर्धरथी म्हणून आज निर्देश करीत होता. छे, जगात थोडं सुद्धा सत्य अस्तित्वात राहिलं नसावं असं मला प्रकर्षानं वाटून गेलं. कानांची रंध्र सरासर तापू लागली, कंठाच्या धमन्या ताठर झाल्या, डोळ्यांचे चंद्र सूर्य संतप्त झाले. आज या मानभावी वृद्धाचं दानही त्याच्या झोळीत घालावंच लागणार. तर तो गंगेत उभा राहून तप करणारा सूर्यभक्त असूनही त्याला प्रत्यक्ष सूर्यपुत्राची ओळख काही आज पटत नव्हती. त्याला ती आज पटवावीच लागणार. तर ठीक आहे, कर्तव्य करताना श्रद्धा आणि जिव्हाळा यांना इतक्या कठोरपणे दूरच सारावं लागणार असेल तर मी त्यालाही तयार आहे. ढोलीत बसलेलं दिवाभीर आणि अधिकाराच्या बैठकीला चिकटलेला औचित्यशून्य दांभिक वृद्ध यात कोणतंही अंतर नसतं. दोघंही अंधच होतात. अज्ञानानं किंवा आत्मश्रद्धेनं त्यांना जगात काय चाललं आहे ते कधीच दिसत नाही. ते त्यांचे डोळे उघडून त्यांना दाखविण्याचा समय आला होता. मी ताडकन उठलो. पितामह, मी अर्धरथीच काय, पण साधा अंशरथीही नाही. मी आहे केवळ एका सारथ्याचा पुत्र. पण लक्षात ठेवा, तुमच्या अहंभावी नेतृत्वाखाली एक साधा स्वाभिमानी पदाती सारथी पुत्रही कधीच मुळीच लढू इच्छित नाही. हे या सर्व विक्रमी योद्ध्यांना मला आज दाखवून द्यायचं आहे. जोपर्यंत अर्जुनाच्या अमोघ बाणांनी तुम्ही महारथी म्हणून घेणारे सेनानायक रथ्याला आणि महारथ्याला सारख्याच योग्यतेनं आपल्या उराशी कवटाळणाऱ्या समरभूमीच्या या धर्तीवर घायाळ होऊन पतन पावणार नाही, तोपर्यंत हा कर्ण हाती शस्त्र धरणार नाही. जा, तुमच्या नेतृत्वाचे असतील तेवढे पैलू पणाला लावून एका तरी पांडवाला कंठस्नान घालण्याचा विक्रम करून मगच या कर्णाला तुमच्या महारथी पदाचं गौरवगान ऐकवा. पांडवांची री ओढण्यात खर्ची पडलेलं तुमचं हे उभं आयुष्य तो विक्रम करण्यास असमर्थ आहे. कुरूंच्या सेनाप्रमुखांनो, मला क्षमा करा. मी तुम्हाला एकाकी टाकून जातो आहे, पण आज सगळंच उलट झालं आहे. हिमालयाच्या शिखरातूनही ज्वालामुखीचा उद्रेक होतो आहे.
कंठातली पुष्पमाला भुजंग होऊन कुरूंच्या कंठनाळालाच आज डंखते आहे. म्हणूनच सावधानतेचा संकेत देतो आहे. सांभाळा, या दंभी आणि मानभावी वृद्ध सेनापतीचं पतन होताच मला हकारा. मी सेवेला तत्पर आहे, वचनाला जागरूक आहे, शब्दाला एकनिष्ठ आहे. आज मात्र मला क्षमा करा. पृथ्वी डळमळून सर्वनाश झाला तरीही या अहमन्य सेनापतीच्या नेतृत्वाखाली मी कदापिही लढू शकत नाही. मी रणांगणाच्या भयानं पाठ फिरून पलायन करतो आहे असा अध्यारोप करण्याचं धैर्य कुणीही करू नये, कारण मी रणांगण सोडणार नाही. युद्धभूमीवरचं माझं शिबिर सोडून मी कारणाशिवाय राजनगरात जाणार नाही. कुणाचीही प्रतिक्रिया काय होते न पाहता मी तडक तेथून बाहेरच पडलो. खवळलेल्या महासागरात लाटांबरोबर झुंजता झुंजता थपडा खाल्लेला शुष्क लाकडी ओंडका शेवटी सागर किनाऱ्यावर येऊन निचेष्ट पडतो, तसं माझं मन भावशून्य आणि संज्ञाहीन होऊन शरीरात कुठं तरी निचेष्ट झालं होतं. युद्धभूमीच्या किनाऱ्यावर राहून इतरांच्या पराक्रमाचं वर्णन ऐकण्यापेक्षा आता मला काहीच करता येणार नव्हतं. आता पितामह भीष्म घायाळ होऊन पडले नाहीत तर? केवळ त्या विचारानंच मन अधिकच सुन्न, उद्विग्न झालं. माझ्या शिबिरातून युद्धभूमीचं विशाल पटांगण समोर स्पष्ट दिसत होतं. सत्यसेनाशिवाय शिबिरात कुणीही नव्हतं. दुर्योधन आणि अश्वत्थामा यांशिवाय कुणालाही प्रवेश देऊ नकोस अशी कडक आज्ञा मीच त्याला दिली होती. तो सैन्यातील महत्त्वाच्या वार्ता रोज मला ऐकवीत होता. विदर्भाहून आलेल्या धैर्यशाली रुक्मिराजाला दुर्योधनानं आपल्या सैन्यात सामावून घेतलं नाही. तो पांडवांना ऐनवेळी सहाय्य करील याचं मला भय वाटत होतं. मात्र नकुल सहदेवांचा सख्खा मामा असलेला मद्रराज शल्य त्यानं स्वीकारला होता. इतकंच काय, पण सारथ्याचं दल त्याच्या स्वाधीन करून आपल्या सेनेचं सुकाणू पितामहांनी पांडवांच्या आप्तेष्टांच्या हातीच दिलं होतं. रुक्मी, भूरितेजस आणि भूमिपाल हे राजे दोहोंकडून तटस्थांत समजले गेले. दोन्ही सैन्यात त्यांचे ध्वज कुठंच दिसत नव्हते. पांडवांची शिबिरं पूर्वेला धरून कुरुक्षेत्राभोवती तळ टाकू लागली. मत्स्य, पांचाल, राक्षस यांचे ध्वज समोर फरफरताना दिसू लागले. त्यांची सैन्य संख्या फारच कमी दिसत होती. 15 लक्षांच्या आसपास असलेलं त्यांचं सैन्य कुरूंच्या धडकेसमोर टिकाव धरू शकणार नाही असा सत्यसेनाचा कयास होता. पांडवांकडून दृष्टिद्युम्नाला सेनापती म्हणून नियुक्त केल्याची वार्ता कुरुसेनेत पसरली. माझ्यासमोर अर्जुनाचा नंदीघोष रथ माथ्यावर कपिध्वज घेऊन डौलात उभा होता. मात्र माझा जैत्ररथ माथ्यावर हत्तीच्या साखळ दंडाचा चिन्ह असलेला ध्वज घेऊन रथदलात तसाच पडून होता. पितामहांनी त्याची चक्र उखडून टाकली होती. का? आयुष्याच्या शेवटी एवढं महान पातक त्या वृद्धानं कशासाठी केलं होतं? अर्जुनावरच्या प्रेमासाठीच काय? आसनावर बसून शिबिराच्या भुरक्या छताला मी असंख्य प्रश्न विचारित होतो. एकाचंही उत्तर मिळत नव्हतं. रात्री जळणाऱ्या पलित्यासारखं मन जळून रात्रींना जागवत होतं. राधामाता, अधिरथ बाबा, वृषाली, सुप्रिया, सत्यसेन, मेघमाला, माझे 7 पुत्र, मीनाक्षी हीच तेवढी माझी खरी माणसं नव्हती काय? पण प्रतिज्ञेमुळं त्यांना राजनगरात जाऊन भेटता येणं शक्य नव्हतं. वृषसेन, चित्रसेन, सुदामा, प्रसेन, सुशर्मा आणि भानुसेन हे माझे 6 पुत्र योद्ध्याच्या वेशात माझ्यासमोर उभे राहिले. ते काहीच बोलत नव्हते. मी प्रश्न विचारताच सर्वात ज्येष्ठ वृषसेन धैर्यानं म्हणाला, महाराज, आपण रणांगणात उतरणार नाही तर आम्हीही हे वेश उतरून स्वस्थ बसणार. त्यांच्या विचारांनी मला धक्काच बसला. पित्याशी एकनिष्ठ राहताना ते राजनिष्ठा पायदळी तुडवीत होते. माझ्या पुत्रांनो, लक्षात असू द्या, तुम्ही माझे पुत्र असला तरी कुरूंचे योद्धे आहात. तुमचा सेनापती देईल तीच आज्ञा तुम्ही सदैव शिरसावंद्य मानली पाहिजे. आपल्या मातेचे, महामातेचे आणि बाबांचे आशीर्वाद घेऊन सेनापती मागून समरांगणात उतरा. जा, ही तुमच्या पित्याची तुम्हाला आज्ञा आहे. मी शिबिराच्या जाळीदार गवाक्षातून बाहेरच्या दृषद्वतीच्या पात्राकडे पाहत त्यांना आज्ञा दिली. आज्ञातात ते मला वंदन करून निघून गेले. त्यांच्यात वृषकेतू कुठंच दिसत नव्हता. वृषू कसा नाही आला मला भेटायला? मी काहीसा स्वतःलाच प्रश्न विचारला. तो तुमच्यावर रुष्ट आहे.
आपण राजनगरात यायला तयार नाही म्हणून. सत्यसेनाला वाटलं मी त्यालाच काहीतरी विचारलं असावं, म्हणून त्यानं तत्परतेनं पुढं होत उत्तर दिलं. सत्यसेन, जा त्या अल्लडाला काहीही सांगून शिबिरापर्यंत आण. त्याची समजूत मला घातलीच पाहिजे.